सकाळी सकाळी 5 वाजता आम्ही गेलतो डायरेक्ट हॉटेल भाग्यश्रीला. क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त हॉटेल भाग्यश्री. पंढरपूर आणि तुळजापूरचं दर्शन घेऊन आम्ही निघलो होतो परत घरी जायसाठी. पण अर्ध्या मधात आल्यावर आमचा प्लॅन चेंज झाला. पोरं म्हणत की चला इथून भुसनेश्वरला जाऊ, सगळ्यात शेवटचं ज्योतिर्लिंग आहे तिथं. मधात 2-3 पायासारखे ठिकाण बी म्हणत ते बी पाहू. म्हटलं जाऊ ना, काही विषय नाही, पण मला भूक लागली, पहिले नाश्ता करू द्या. असं आहे, पहिले पेट पूजा फिर काम तुझे. नाश्ता वगैरे केला आणि तिथून सरळ आम्ही संभाजीनगरला आलो. आणि तिथून 20 किलोमीटर पुढे येत नाही तर आम्हाला लागला देवगिरी किल्ला. म्हटलं चला रस्त्यात जायचं पाहून घेऊ. अंदर आलो, कॅश नव्हती म्हणून ऑनलाईन पहिले तिकीट काढून घेतलं. तिकीट काढणे मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की इथं चेकिंग बी होते. बापरे बाप, एंट्री केल्याबरोबर तोफच दिसल्या. ते बी 1-2 नाही, 20 ते 25 तोफ होत्या. आणि इंस्टाच्या व्हिडिओला मी काही सर्व दाखवू शकत नाही. आणि जर तुम्हाला या किल्ल्याचा पुरा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर उद्या परवा टाकणार. यासाठी पटापट युट्यूब खोला, शुभम सुलतानी सर्च मारा, सबस्क्राईब करून ठेवा. एकदम भारी इतिहास आहे या किल्ल्याचा. पूर्ण तुम्हाला आपल्या युट्यूबच्या व्हिडिओत मी सांगणार आहे. शेवटी आपण विदर्भातले पोरं, मला हा लायना रस्ता दिसला, घुसलो ना रे. इकडून घुसलो, भीतीच्या तिकडूनच निघलो डायरेक्ट. बापरे बाप, किल्ल्याची बनावट जर माणसांना तर लय खतरनाक. सगळ्यात जबरदस्त ही नदी. आणि या नदीला पार करायला फक्त एक रस्ता आहे, जो की सर्वात उंच महल मध्ये जाते. या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी सगळ्यात मजबूत तोफ म्हणजे दुर्गा तोफ. देवगिरी किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावर आहे, जे की एका टाइमला पूर्ण एक शहर उडू शकते. देवगिरी किल्ल्याचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी भावांनो युट्यूबवर सबस्क्राईब करून ठेवा बरं पटापट. किल्लाच नाही, तिच्यात तुम्हाला वेरूळच्या लेण्या बी दाखवणार आहे. वेरूळच्या लेण्याला आलो, पहिले तर तिकीट काढून घेतलं, नंतर या वानराचा तांडव पाहिला. बिस्किट खाल्ल्याशिवाय शांतच नाही राहिला बपोरे. हे सगळं जाऊ द्या, पण या वेरूळच्या लेण्याचा विशेष काही अलग आहे. डोंगर फाडून बनवलेल्या लेण्या अति सुंदर. लेण्या किती जुन्या आहेत आतापर्यंत सायंटिस्ट बी याचा विचार नाही करू शकले. मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.